बघा मित्रांनो, आपण ठरवल्याप्रमाणे प्रत्येक विषयावर आधारित कंबाईन ग्रुप सी म्हणजेच जी गट क परीक्षा आहे MPSC मार्फत घेण्यात येणारी, त्या परीक्षेचा सिलेबस कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. आणि आपण काय करणार आहे की जे प्रीचे जे 7 विषय आहे त्या विषयातला एक एक विषय घेऊन त्या विषयामध्ये येणारे घटक आणि उपघटक याबद्दल सविस्तर प्रश्न बघणार आहे. प्रत्येक टॉपिकवर आपण 10-10 प्रश्न घेणार आहे घटकावर आधारित. असे 10 टॉपिक कव्हर करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण 100 प्रश्न पाहणार आहे. आणि हे प्रश्न तुम्हाला सरळ सरळ एक्झाममध्ये दिसतील. ठीक आहे. आणि आपण ते घटकानुसार प्रश्न घेत आहे. जसं की बघा, इथं विषय 1 दिलेला आहे, एक दिलेला आहे की महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, तर कोकण, सह्याद्री व पठार याच्यावरती प्रश्न राहणार. पुढे नदी प्रणाली, त्यानंतर मृदा, वनस्पती, वने जे आहे, त्यानंतर मान्सून झालं, यावर आधारित सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहे, जे की आपल्याला सिलेबसमध्ये आणि सिलेबसनुसार जर आपण स्टडी केला तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होतो. तर हे पहिलं लेक्चर आहे भूगोल या विषयावर आधारित 100 क्वेश्चन्स. मग राज्यशास्त्रावरचे घटक उपघटकावर आधारित प्रश्न घेऊया, असे सर्व विषय कव्हर करूया. आणि एकदा हे सर्व कव्हर झाले की मग पुन्हा आपण भूगोलचे 100 आणखी नवीन प्रश्न आणूया. तर आपल्या या सिरीजला जॉईन होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलला पण क्लिक करून ठेवा. चला तर लेक्चर स्टार्ट करूया. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेनुसार कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्र पठार यांना वेगळा करणारा जो प्राकृतिक घटक आहे तो कोणता आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे, समजा हा आपला महाराष्ट्र आहे. ठीक आहे. यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी की कोकणची किनारपट्टी, आता पहिल्यांदा आपल्याला इथे सह्याद्री पर्वत ठेवावा लागेल आणि इकडे आहे अरबी समुद्र. ठीक आहे. इथे आहे कोकण, ओके, हा आहे सह्याद्री पर्वत आणि इथे आहे आपलं महाराष्ट्र पठार. ठीक आहे. तर काय म्हटलेलं आहे यांनी की किनारपट्टी आणि महाराष्ट्र पठार, किनारपट्टी म्हणजे हा कोकणचा भाग आणि किनारपट्टी आणि हे झालं महाराष्ट्र पठार. तर याच्या मधात येणारा वेगळा करणारा प्राकृतिक भाग कोणता आहे, तर साहजिकच आहे सह्याद्री पर्वत. म्हणून लक्षात असू द्या की किनारपट्टी म्हणजेच कोकण आणि महाराष्ट्र पठार यांना वेगळा करणारा प्राकृतिक घटक कोणता आहे. ऑप्शनमध्ये सातपुडा पर्वत, शंभू महादेव, सह्याद्री पर्वत म्हणजेच पश्चिम घाट, अजिंठा डोंगर दिलेला आहे. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो सह्याद्री पर्वत. तो सह्याद्री पर्वत पाठ ठेवायचा आहे. आता सह्याद्री पर्वतावर आपल्याला पर्वतासोबत काय लक्षात ठेवायचं आहे की सह्याद्री पर्वत हा उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेला आहे बघा. आणि तो खाली होताना असा त्याची जी रुंदी आहे इथं जास्त आहे आणि इथे येताना त्याची रुंदी कमी होऊन जाते. म्हणजे उत्तरेकडे रुंदी जी आहे कोकणची ती जास्त आहे आणि दक्षिणेकडे रुंदी कशी आहे, कमी आहे. तर सह्याद्री पर्वत हा उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेला असला तरी तो महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जसं बघा, आता हा सातपुडा पर्वत सांगतो मी तुम्हाला, हा सातपुडा पर्वत आहे. तर सातपुडा पर्वत कसा पसरलेला आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, पण तो आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला. त्याच पद्धतीनं जो सह्याद्री पर्वत आहे हा उत्तरेकडून दक्षिणेकडे आलेला आहे, परंतु तो आहे कुठे, तर तो आहे पश्चिमेकडे. तर हा एक पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न. आता दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जे कळसुबाई शिखर आहे याची उंची किती आहे, तर 1646 मीटर. आता आपल्या सगळ्यांना हा प्रश्न जनरली माहीत आहे. तर कळसुबाई हे शिखर जे आहे, तर आता अहिल्यानगर जे नाव झालेलं आहे अहमदनगरचं, त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये आहे. लक्षात असू द्या, सह्याद्री पर्वतीच्या रांगेमध्ये 1646. आणि कळसुबाई शिखराला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट सुद्धा म्हटलं जाते, माउंट एव्हरेस्ट सुद्धा म्हटलं जाते. तिसरा प्रश्न बघा आता, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण यांच्यात प्राकृतिक रचनेनुसार कोणता प्रमुख फरक आहे. आता उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण, ठीक आहे, तर आता हा सह्याद्री पर्वत आहे. ठीक आहे. हा वरचा भाग झाला उत्तर कोकण आणि हा झाला दक्षिण कोकण, लक्षात असू द्या. ठीक आहे. आता काय म्हणते की याच्यात काय फरक आहे. पहिला पॉईंट दिलेला आहे, उत्तर कोकणात पातळ भूमी जास्त आहे, कातळ भूमी जास्त आहे. भूमी कोकणात जांबा दगड जो आहे त्याला लॅटराईट दगड म्हणतात, तो मोठ्या प्रमाणावर आढळतो. उत्तर कोकणात जास्त नद्या आहे आणि दक्षिण कोकणात किनारपट्टी सपाट आहे. तर बघा, याचं जे अचूक उत्तर आहे ना, ते दक्षिण कोकणात जांबा दगड मोठ्या प्रमाणात आहे. आता काय, पहिले प्रश्न समजून घेऊ आणि प्रश्नाचे ॲनालिसिस करूया. तर बघा, इथे जे आहे मी म्हटलं होतं तुम्हाला की सह्याद्री पर्वत असा करत असा आतमध्ये जातो. म्हणजे इथे जे आहे उत्तरेला रुंदी जास्त आहे. ठीक आहे. आणि इथं रुंदी कशी आहे, कमी आहे. तर इथे बघा, इथं नद्यांचा स्पीडही स्लो होणार, कारण इथं विस्तीर्ण भाग दिसतोय. आणि इथं स्पीड जास्त राहणार कारण इथं निमुळता भाग आहे. लक्षात येत आहे तुम्हाला. आता इथून ज्या अरबी समुद्राच्या ज्या आपण म्हणू शकतो वाफा ज्या आहे, बाष्प जे आहे, ते इथे जायला थोडासा वेळ लागेल.
परंतु इथून इथे जायला ते कमी वेळात जातील आणि इथं सह्याद्री पर्वताला अडल्यामुळं ते वारे वर जातील आणि थंड झाले की इथं लगेच पाऊस देतील. त्यामुळे इथं पावसाचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जिथं पावसाचं प्रमाण जास्त असते तिथं आपल्याला जांभा दगड मोठ्या प्रमाणात आढळतो. तर या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता की उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. एक फरक अजून लक्षात ठेवा की उत्तर कोकणामधल्या नद्या ह्या संथ गतीनं वाहतात, तर दक्षिण कोकणमधल्या नद्या ह्या अतिशय वेगानं वाहतात, कारण डिस्टन्स कमी आहे. ठीक आहे. उत्तर कोकणाचा भाग आहे जास्त खडकाळ आहे की कमी खडकाळ, तर कमी खडकाळ असणार आहे, कारण थोडा विस्तीर्ण भाग आहे उत्तर कोकणामध्ये. ठीक आहे. आणि दक्षिण कोकणामध्ये भाग हा अतिशय खडकाळ आहे. म्हणून तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, उत्तर कोकणामध्ये शहरांची संख्या जास्त आहे, परंतु दक्षिण कोकणांमध्ये शहराची संख्या कमी आहे. जसं इकडे बघा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, मोठे मोठे शहरं दिसतील, पण तुम्हाला इकडे तेवढ्या प्रमाणात दिसणार नाही. ठीक आहे. तर हा एक फरक आहे, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं आपण एक एक प्रश्न इन डिटेल्समध्ये ॲनालिसिस करूया, जो की आपल्याला गट क एक्झाम जे आहे, तलाठी एक्झाम आहे, त्यामध्ये कामी पडेल. महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग महाराष्ट्र पठारानं व्यापलेला आहे, म्हणजे दख्खनच्या पठारानं व्यापलेला आहे? तर तो आहे सुमारे 86%. आता काही ठिकाणी जर ऑप्शन 86% नसेल तर 90% सुद्धा घेतलं जाते. ठीक आहे. पण 86% लक्षात ठेवा. जर 86% नसेल तर ढोबळ मानानं तुम्ही 90% पण लक्षात ठेवू शकता. आणि हा जो भाग आहे ना, हा बेसाल खडकाने बनलेला आहे. आता बेसाल खडक कशामुळे बनला आहे? तर जे लावारस आहे, ठीक आहे, तर ज्वालामुखीतून जो लावारस निर्माण होतो त्याच्यातून तो बेसाल खडक काय झालेला आहे, तयार झालेला आहे. आणि या बेसाल खडकामध्येच एक मृदा असते, ती म्हणजे रेगूर मृदा, जिला आपण काळी किंवा कापसाची मृदा म्हणतो, कारण कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन या रेगूर मृदेमध्ये होते. त्यानंतर 5वा प्रश्न दिलेला आहे, सह्याद्री पर्वतातून पूर्व दिशेने पसरलेल्या डोंगररांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आता बघा, हा आहे आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आपण बघितलं होतं की सातपुडा पर्वतरांग आहे आणि पश्चिमेकडे जी आहे ती आहे सह्याद्री पर्वतरांग. आता सातपुडा सगळ्यात वरती असणार. तर यामध्ये बघा, यामध्ये सह्याद्री पर्वताच्या 3 उपरांगा पसरलेल्या आहे, जी की आहे सातमाळा अजिंठा, दुसरी आहे हरिश्चंद्र बालाघाट आणि तिसरी आहे शंभू महादेव. म्हणजे सातपुडा पर्वत, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. म्हणजेच क्रम कसा लागणार की पहिल्या नंबरवर येणार आहे सातमाळा अजिंठा झालं, त्यानंतर येणार आहे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. ठीक आहे. हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. आणि उत्तरेकडे, त्याच्याही उत्तरेकडे विचारलं तर सातपुडा पर्वत. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर, ठीक आहे, ए. ठीक आहे. तर सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. त्यानंतर आता 6वा प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग स्थित आहे जी तापी व नर्मदा नद्यांच्या खोऱ्यांना वेगळी करते? तर ती आहे सातपुडा पर्वतरांग. हा महत्त्वाचा प्रश्न इथे दिलेला आहे. 7 नंबरचा प्रश्न आहे, सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर आता बघा, सातपुडा पर्वतातील विचारलं आहे. मगाशी प्रश्न जो होता तो सह्याद्री पर्वतातील होता, तर ते कळसुबाई शिखर होतं. आता हे सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर ते आहे अस्तंबा. ठीक आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा रांगेतील अस्तंबा हे शिखर 1325 मीटर इतकं असून ते महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. पण पूर्ण सातपुड्यातला जर विचार केला तर ते सर्वात उंच शिखर आहे धुपगड, जे की 1350 मीटर इतकं आहे. त्यानंतर कोकण किनारपट्टीची साधारण लांबी किती किलोमीटर आहे? तर उत्तर आहे 720 किलोमीटर. ठीक आहे. तर कोकण किनारपट्टी जी आपल्या महाराष्ट्राची ते 720 किलोमीटर इतकी आहे. आणि ही किनारपट्टी जी आहे ती रिया प्रकारची आहे आणि दुसरं नाव आहे दंतूर प्रकारची आहे. त्यामुळे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवायचे आपल्याला की कोकणची जी किनारपट्टी आहे ती साधारणतः किती किलोमीटर आहे? तर 720 किलोमीटर आहे. परंतु कोणत्या प्रकारची आहे? तर रिया आणि दंतूर प्रकारची आपली जी समुद्रकिनारा आहे, समुद्रपट्टी आहे. ठीक आहे. कोकणातील जे खाडी आहे म्हणजे क्रीक म्हणजे काय? तर बघा, नदीचं उगमस्थान असते, नदीच्या पात्रात सागरी भरतीचे पाणी जिथपर्यंत जातो तो भाग खाडी असतो, समुद्रातलं बेट की गोड्या पाण्याचे तळे? तर याचं अचूक उत्तर आहे नदीच्या पात्रात सागरी भरतीचे जे पाणी आहे ते जिथपर्यंत जाते तो भाग म्हणजे खाडी होय. आता कोकणातील नद्या अरबी समुद्राला मिळताना भरतीच्या वेळी समुद्राचे क्षारयुक्त पाणी नदीच्या पात्रात जिथपर्यंत आतमध्ये शिरते त्याला खाडी असं म्हटलं जाते. आता एक प्रश्न लक्षात ठेवायचा आपल्याला सर्वांना की हे जो कोकण आहे या कोकणमध्ये डहाणू, कोकण जो आहे तो डहाणू खाडीपासून तर तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेला आहे. आणि नदी जर विचारली तर दमणगंगा ते तेरेखोल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. खाडी म्हटलं तर डहाणू ते तेरेखोल आणि इकडे जर म्हटलं नदी तर दमणगंगा ते तेरेखोल लक्षात ठेवायचं आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत स्थित आहे?
तर सातमाळा, सह्याद्री म्हणजे पश्चिम घाट, बालाघाट की सातपुडा. तर महाबळेश्वर कुठे आहे? महाबळेश्वर आहे साताऱ्याला. ठीक आहे, त्यावरून आपण गेस करू शकतो की सह्याद्री पर्वत पश्चिम घाटामध्ये हे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असून सह्याद्री पर्वतरांगेत वसलेलं असून कृष्णा नदीचा उगम या महाबळेश्वर या ठिकाणी होतो. ठीक आहे, भीमाशंकरला भीमा नदी आणि त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदी उगम पावते. तर बघा, हे होते महत्त्वाचे पॉईंट. आता आपण याच्यातला दुसरा पार्ट बघूया. महाराष्ट्रातील नद्या व जलप्रणाली याला थोडं डिटेल्समध्ये आपण अभ्यास करूया. आता यामधला पहिला प्रश्न, ठीक आहे, असे 10 प्रश्नाचे 100 प्रश्न आपण बघणार आहे. दक्षिण गंगा किंवा रुद्रगंगा म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्रातील व द्वीपकल्पातील, ठीक आहे, सर्वात मोठी नदी कोणती आहे? भीमा, कृष्णा, गोदावरी की तापी? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोदावरी. मग गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर तो आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी. आणि ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असून महाराष्ट्राचा सुमारे 49% भूभाग म्हणजे निम्मा भाग महाराष्ट्राचा, ठीक आहे, हा गोदावरी खोऱ्याने व्यापलेला आहे. मग गोदावरी नदीची लांबी किती? हा पुढचा प्रश्न असेल. तर गोदावरी नदीची महाराष्ट्रातली लांबी ही 668 किलोमीटर आहे महाराष्ट्रातली, परंतु पूर्ण भारताचा जर विचार केला तर ते 1465 किलोमीटर इतकी आहे गोदावरी नदी. ठीक आहे, जिला दक्षिण भारताची गंगा असं सुद्धा म्हटलं जाते. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? गोदावरी, भीमा, तापी की वैनगंगा? आता पश्चिम वाहिनी विचारली आहे. तर बघा, गोदावरी पूर्ववाहिनी आहे, भीमा पण पूर्ववाहिनी आहे, वैनगंगासुद्धा पूर्ववाहिनी नदी आहे. मात्र तापी जी आहे ही पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा, तापी ह्या ज्या नद्या झालेल्या आहेत, ठीक आहे, तर ह्या नद्या ज्या आहे ह्या कोणत्या वाहिनी आहे? तर ह्या पश्चिम वाहिनी आहे. आणि कोकणातल्या सर्व नद्या ह्या पश्चिम वाहिनीच आहे. त्यानंतर भंडारदरा. आता भंडारदरा जे आहे प्रवरा नदीवरील धरणाजवळ कोणता प्रसिद्ध धबधबा आहे? आता भंडारदरा प्रवरा म्हणजेच ही गोष्ट आहे अहिल्यानगर या जिल्ह्यातील. ठीक आहे, आताचं नाव कोणतं आहे? अहिल्यानगर. रंधा धबधबा, ठोसेघर धबधबा, अंबोली धबधबा की मार्लेश्वर धबधबा? तर याचं उत्तर आहे रंधा धबधबा. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे की जायकवाडी धरण, ज्या धरणाचं नाव आहे नाथसागर, हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे गोदावरी नदी. आपल्या सर्वांना माहीत आहे की हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे, जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये येते. पैठण येथे गोदावरी नदीवर जायकवाडी धरण बांधलेले असून या जलाशयाला नाथसागर असं धरण म्हटलं जाते. ठीक आहे, या नावानं ते ओळखलं जाते, लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखलं जाते? तर शिवसागर या नावाने जे कोयना धरण आहे या कोयना धरणाला ओळखलं जाते. सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर बांधलेल्या कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर या नावाने ओळखलं जाते. आणि कोयना जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी सुद्धा म्हटलं जाते. हा प्रश्न या अगोदर आयोगाने आपल्याला विचारलेला आहे, त्यामुळे पाठ करून ठेवायचं आपल्याला कोयना धरणाबद्दल माहिती. आता उजनी धरण हे पण खूप प्रसिद्ध असं धरण आहे, जे की भीमा नदीवर येते. ठीक आहे, उजनी धरण कोणत्या नदीवर येते? तर ते येते भीमा नदीवर. आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये भीमा नदीवर, ठीक आहे, हे उजनी धरण आहे, ज्याचं नाव यशवंत सागर आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पंचगंगा ही जी नदी आहे हे कोणत्या 5 नद्यांच्या प्रवाहाने बनलेली आहे? मागच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला याबद्दल सांगितलेलं होतं. तर ते आहे कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. ठीक आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती या गुप्त आणि एक गुप्त नदी आहे ती म्हणजे सरस्वती नदी. या 5 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला पंचगंगा असं म्हटलं जाते. स्टॅम्पिकर. आणि कोल्हापूरची जी जीवनदायिनी आहे ती पंचगंगा नदीला म्हटलं जाते. कोकणातील नद्यांची मुख्य वैशिष्ट्य कोणती आहे? तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकाराने त्या लहान असतात. ठीक आहे, तीव्र उतारावर नसल्यामुळं त्या जलद वाहतात आणि हंगामी असतात. ठीक आहे, आणि सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्या पश्चिम वाहिनी असून त्यांची लांबी ही कमी आहे आणि तीव्र उतारामुळं त्या अतिशय वेगाने वाहतात. चला, आता भूगोल या विषयातील तिसऱ्या टॉपिकाला आपण सुरुवात करूया. आता बघा, या टॉपिकमध्ये आपण महाराष्ट्राचे हवामान आणि पर्जन्य याबद्दल माहिती पाहणार आहे. तर पहिला प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्राचे हवामान प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे मानले जाते? तर समशीतोष्ण, उष्णकटिबंधीय मान्सून, वाळवंटी की टुंड्रा? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उष्णकटिबंधीय मान्सूनमध्ये आपण येतो. जर तुम्ही पृथ्वीचा गोल बघितला असेल, अभ्यास करत असाल, ठीक आहे, तर तुमच्या लक्षात येत असेल की भारताचं जे स्थान आहे ते उत्तर, ठीक आहे,
उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. ठीक आहे. आणि हा जो एरिया आहे ते हा पूर्णच्या पूर्ण एरिया जो आहे हा उष्णकटिबंधीयामध्ये येतो. त्यामुळे आपला भारत येतो आणि भारतामध्ये आपला महाराष्ट्र येतो. ठीक आहे. कारण सूर्याची जी किरणं आहे ती सरळ सरळ किरणं या भागावर पडतात. म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्ताचा जर भाग बघितला आपण, ठीक आहे, तर जी सूर्याची किरणं आहे ते सरळ रेषेत पडतात. ठीक आहे. त्यामुळे हा उष्णकटिबंधीय प्रदेश आहे आणि महाराष्ट्राचे स्थान उष्णकटिबंधात असून मोसमी वाऱ्यांमुळं येथे पाऊस पडतो, म्हणून हवामान उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता इथं पुढचा प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे? तर आपल्या सर्वांना प्रश्न आहे, याचं उत्तर माहीत आहे, आंबोली. ठीक आहे. कोणतं ठिकाण आहे? आंबोली. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? आंबोलीला पडतो. आता 750 सेंटीमीटर दाखवलेला आहे, हा कमी जास्त होऊ शकतो. ठीक आहे. हा आकडा तुम्ही एक वेळा वाटलं तर चेक करू शकता. ठीक आहे. तर सर्वात जास्त पाऊस अंबोलीमध्ये पडतो आणि ते ठिकाण सिंधुदुर्गमध्ये आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी सुद्धा म्हटलं जाते अंबोलीला. पण लक्षात घ्या, आता सर्वात जास्त जो भारतात पाऊस पडतो तो मावसेनरामला पडतो, मेघालयमध्ये. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील जो भाग आहे जिथे अतिशय कमी पाऊस पडतो त्याला काय म्हटले जाते? आता बघा, हा प्रश्न खूपदा परीक्षेमध्ये आलेला आहे. आपण बघा, इथे हा सह्याद्री पर्वत आहे, इकडे म्हणजे पूर्व दिशा. तर साहजिक असं आहे की या साईडला पाऊस जास्त पडतो आणि त्यानंतर जेव्हा आपण हे जे वारे आहे हे वारे सह्याद्री पर्वत ओलांडतात, त्यामुळे त्यांचा पाऊस हा संपलेला असतो, पाणी संपलेलं असते. त्यामुळे याच्या लगतचा जो प्रदेश आहे हा पर्जन्य छायेचा प्रदेश असतो. यावरती प्रश्न आलेला आहे. तर रेन शॅडो रिजन आहे ते. नैऋत्य मान्सून वारे सह्याद्रीला अडल्यामुळं पश्चिम किनाऱ्यावर खूप पाऊस पडतो. आपण बघितलं की या साईडला खूप जास्त पाऊस पडतो, मात्र पूर्व उतारावर ते बाष्प कमी झाल्याने पाऊस कमी पडतो. यालाच पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हटलं जाते. या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता चौथा प्रश्न आहे की महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस प्रामुख्याने कोणत्या मान्सून वाऱ्यांपासून मिळतो? तर साहजिकच आहे, नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून सर्वाधिक पाऊस मिळतो. जवळपास 85 ते 90% पाऊस हा आपल्याला जून ते सप्टेंबर दरम्यान मिळतो. नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या अरबी समुद्राच्या शाखेकडून मिळतो. आणि बाकी तुम्हाला माहिती आहे, मग जो परतीचा पाऊस असतो ईशान्येकडून, त्याकडून आपल्याला पाऊस मिळतो. आता महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा सर्वात कमी पर्जन्याचा आणि वारंवार दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो? तर वरीलपैकी सर्व, म्हणजे सोलापूर पण येते, अहमदनगर म्हणजेच आताचं जे अहिल्यानगर आहे त्यामधलं पारनेर, श्रीगोंदा भाग, सांगलीतील जत तालुका, म्हणजे वरील सर्व लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अहिल्यानगर, सोलापूर, सांगलीचा पूर्व भाग म्हणजे जत, साताराचा मान खटाव महाराष्ट्रातील, ठीक आहे, पट्टा पर्जन्य छायेच्या मध्यवर्ती भागात येत असल्याने इथे काय पडतो? पाऊस कमी पडतो. आणखी पण काही ठिकाणं आहे. आता महाराष्ट्रात उन्हाळ्यात मे महिन्यात पडणाऱ्या पूर्व मान्सून पावसांच्या सरींना काय म्हटले जाते? तर याला म्हटले जाते आंबासरी पाऊस. ठीक आहे. आणि उन्हाळ्याच्या शेवटी मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरी आंब्याच्या पिकासाठी उपयुक्त असल्याने याला आंबासरी पाऊस असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर कालवैसाखी कुठे पडतो? हा मला नक्की प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्रात हिवाळ्यात तापमान सर्वात कमी साधारणपणे कोणत्या भागामध्ये नोंदवले जाते? तर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये लक्षात घ्या, सर्वात कमी काय नोंदवले जाते? तर तापमान नोंदवले जाते हिवाळ्यामध्ये. ठीक आहे. आणि हिवाळ्यात उत्तर महाराष्ट्रातील निफाड, नाशिक आणि महाबळेश्वर, नागपूर, वर्धा भागातही तापमान काय येते? खूप खाली येते. ठीक आहे. आणि महाराष्ट्रात हवामानावर प्रभाव टाकणारा सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक घटक कोणता आहे? तर तो आहे अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत. साहजिकच आहे. ठीक आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी अरबी समुद्राला लागून असून आणि सह्याद्री पर्वताची भिंत मान्सून वाऱ्यांना अडवते, त्यामुळे हे दोन्ही घटक हवामानावर सर्वात जास्त प्रभाव टाकतात. ठीक आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो? तर बघा, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये सोलापूरचा विशेषतः समावेश होतो. सोलापूर जिल्हा पूर्णपणे मध्य महाराष्ट्राच्या पर्जन्य छायेच्या पट्ट्यात येतो आणि इथं खूप कमी पाऊस पडतो, जो की 50 ते 60 सेंटीमीटर इतकाच पडतो. आणि बघा, विदर्भात मान्सून काळात पडणाऱ्या पावसाचं मुख्य कारण काय असते? तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या मान्सूनच्या दोन्ही शाखांचा प्रभाव याच्यावर पडतो, म्हणजे याला पाऊस मिळतो. कसं? तर बघा, हा आपला महाराष्ट्र आहे, तर अरबी समुद्राकडून येणारे वारे याच्यामुळं विदर्भाला पाऊस मिळतो आणि इकडून जे ईशान्येकडून येणारे जे वारे आहे, जे बंगालच्या उपसागरावरून येतो, त्याचासुद्धा पाऊस इथे विदर्भाला मिळतो. त्यामुळे लक्षात घ्या, याचा दोन्हीकडून फायदा होतो. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, एक
हवामानासंबंधित तुम्हाला पॉईंट सांगतो, तो सगळ्यांनी इथं लक्षात घ्या. तो म्हणजे हा स्टुडंट की हा आपला महाराष्ट्राचा नकाशा समजा तुम्ही, तर बघा इथे येते सह्याद्री पर्वत. आता आपल्या इथं 3 प्राकृतिक भाग आहे. याच्यामध्ये एक येतो कोकण, ठीक आहे, एक येतो सह्याद्री पर्वत आणि एक येतो महाराष्ट्र पठार. तो कोकणामधलं जे तापमान आहे ते उष्ण, लक्षात असू द्या, सम आणि दमट आहे. कसं आहे? उष्ण, सम, दमट. आता उष्ण कटिबंधीयामध्ये आहे म्हणून उष्ण येणार. सम काय आहे? कारण दिवसाला जर इथं 25 असेल, ठीक आहे, समजा दिवसाला 30 असेल तर रात्री 25 असेल, 25 गॅप आहे, त्यामुळे सम आहे. आणि दमट म्हणजे आता अरबी समुद्राचे वारे आहे, बाष्प आहे, त्यामुळे दमटपणा येणार. आता महाराष्ट्र पठाराचा जर विचार केला तर उष्ण कटिबंधामध्ये आहे तर उष्ण असणार, पण इथं येते विषम. आता विषम का? दिवसाला इथं 48 तापते, रात्री 29 डिग्री, तर एवढा मोठा फरक आहे, त्यामुळे विषम झाला. आणि आता इथं येणार कोरडे, ठीक आहे. तर कोरडे का बरं? कारण आता इकडे कुठल्याही प्रकारचा समुद्र नाही, त्यामुळे हवेतलं जे बाष्प असते ते कोरडं असते, म्हणजे बाष्पच नसल्यासारखं आहे, त्यामुळे ते कोरडे आहे. कळलं? तर उष्ण उष्ण इकडे दोन्हीकडे सेम आहे, पण समच्या विरुद्ध विषम आहे आणि दमटच्या विरुद्ध कोरडे आहे. कन्सेप्ट समजली असेल. आणि सह्याद्रीचं जर विचारलं तर इझिली लक्षात ठेवायचं आर्द्र आणि थंड, ठीक आहे. बस एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं तुमची आरामशीर बरोबर येऊ शकतात. चला आता चौथ्या टॉपिककडे जाऊया आपण. महाराष्ट्रातील कृषी आणि जलसिंचन जे प्रकार आहे यावर आधारित आपण प्रश्न बघूया. घटक 4 मध्ये आपल्याला महाराष्ट्रातील कृषी व जमिनीचे प्रकार आणि सिंचन यावर आधारित प्रश्न विचारलेले आहे. तर पहिला प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक भागात सुमारे 80% पठारावर कोणती मृदा आढळते? तर बघा, गाळाची मृदा, काळी रेगूर मृदा, तांबडी मृदा की जांभळी मृदा? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे काळी रेगूर मृदा. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये जो बेसाल खडक आहे किंवा पठाराने किती टक्के भाग व्यापलेला आहे, तर 86% भाग हा महाराष्ट्र पठारामध्ये येतो, ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ही जी काळी आणि रेगूर मृदा आहे, ठीक आहे, ही कापसासाठी अत्यंत सुपीक आहे. परीक्षेत प्रश्न पण आला होता की रेगूर मृदा म्हणजेच बेसाल्ट मृदा होय, तिलाच काळी मृदा म्हटलं जाते आणि ते कापसाच्या पिकासाठी खूप उत्कृष्ट अशी मृदा आहे. तर हा एक प्रश्न आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने कोणती मृदा आढळते? ठीक आहे, कुठे विचारला आता? दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे कोकणाचा जो खालचा भाग आहे या ठिकाणी, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, तर तिथे जांभी मृदा आढळते. आता हे का आढळते याचं एक कारण आहे की अतिवृष्टी आणि उष्ण हवामानामुळं क्षार धुपून जाऊन दक्षिण कोकणात लोह आणि ॲल्युमिनियम युक्त जांभी मृदा तिथे तयार होते. बघा, एक रेड्डी बंदर आहे जे की सिंधुदुर्गमध्ये येते, हे लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. आता तिथं पण जांभी मृदाच आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. तर बऱ्याचदा परीक्षेमध्ये रेड्डी बंदर दगडी कोळशासाठी प्रसिद्ध असे प्रश्न विचारले जातात, ते चुकवण्यासाठी येतात आपल्याला. तर रेड्डी बंदर हे लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे, लक्षात असू द्या. आणि या जांभ्या मृदेमध्ये, ज्याला लॅटेराईट सॉईल असं सुद्धा म्हटलं जाते, तर आंबा, काजू, नारळ या पिकासाठी योग्य अशी मृदा आहे. जागतिक मृदा दिवस हे 5 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो. हा एक एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. आता महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रावर घेतले जाणारे खाद्यान्न पीक कोणते आहे? म्हणजे महाराष्ट्रात कोणतं पीक जास्त घेतलं जाते? गहू, तांदूळ, ज्वारी की बाजरी? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ज्वारी. आता महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी हंगामात दोन्ही हंगामामध्ये ज्वारीचं पीक आपल्या इथं घेतलं जाते आणि स्पेशली सोलापूर आणि अहमदनगर म्हणजे आताचं अहिल्यानगर ह्या ठिकाणी हे जे आहे हे जिल्हे ज्वारीचे कोठारच मानले जाते, ठीक आहे. तांदळाचं कोठार रायगडला म्हटलं जाते. आता कापसाचा जिल्हा किंवा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर एकदम सोपा प्रश्न आपल्यासाठी हा. यवतमाळ हा कापसाचा जिल्हा किंवा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा आहे. यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने कापूस पिकवणारा जिल्हा म्हटलं जाते. पश्चिम आणि मध्य विदर्भात, ठीक आहे, कापसाचे प्रचंड उत्पादन घेतले जाते, ठीक आहे. यामध्ये अमरावती वगैरे पण येते. आता महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत जो प्रकल्प आहे तो कोणता आणि तो कोठे उभारण्यात आलेला आहे? तर बघा, महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. तर तो खोपोली रायगड, ठीक आहे, कोणत्या ठिकाणी? खोपोली रायगड या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. जे टाटा पॉवर कंपनी आहे, टाटा पॉवर कंपनी, ठीक आहे, 1915 मध्ये रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प सुरू केलेला होता. आता राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर ते आहे राजगुरुनगर, पुणे या ठिकाणी, ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट करा. महाराष्ट्रातील सिंचनाचा मुख्य स्रोत कोणता आहे?
तर बघा, विहिरी व कूपनलिका हा महाराष्ट्रातील सिंचनाचा मुख्य असा स्रोत आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि महाराष्ट्रात एकूण सिंचनापैकी जवळपास 55 ते 60% 66% म्हणजे 60% म्हणा, 55 ते 60% लक्षात घ्या. 55 ते 60% जे आहे टक्केवारीमध्ये ते विहीर आणि कूपनलिकेच्या माध्यमातून केले जातात. हा प्रश्न आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात सिंचनाचे कोणते साधन मुख्यत्वे वापरले जाते? आता भंडारा गोंदियामध्ये तलावांची संख्या जास्त आहे, तर साहजिकच आहे तिथे तलावाचा उपयोग केला जाणार आहे. ठीक आहे. मालगुजारी टँकसुद्धा म्हटलं जाते. आणि भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना तलावांची जिल्हे असं म्हटलं जाते. ते मालगुजारी तलावांद्वारे भात शेतीला पाणी पुरवले जाते. ठीक आहे. त्यानंतर 9वा प्रश्न बघा, बासमती आणि इंद्रायणी हे कोणत्या पिकाच्या सुधारित प्रजाती आहेत? तर तांदूळाचा हा एक प्रकार आहे, इंद्रायणी. ठीक आहे. त्यानंतर आंबेमोहर, बासमती, वाडाकोलम हे महाराष्ट्रातील भाताच्या प्रसिद्ध जाती आहे. आणि या टॉपिकमधला महत्त्वाचा 10वा क्वेश्चन की महाराष्ट्रात फलोत्पादन क्रांती जी आहे, ठीक आहे, फलोत्पादन क्रांती जी आहे ती ठिबक सिंचनाला प्रोत्साहित देणारी महत्त्वाची संस्था कोणती? तर ती आहे नाबार्ड व कृषी विभाग. बघा, आपल्या इथला जे कृषी क्षेत्रातली जी शिखर बँक आहे ती नाबार्ड आहे. नाबार्ड बँकेची स्थापना ही 12 जुलै 1982 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय मुंबईला आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही की सध्या नाबार्डचे जे अध्यक्ष आहे नाबार्ड बँकेचे ते कोण आहे, नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता 5वा जो घटक आहे तो आहे लोकसंख्या. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या भूगोलाच्या घटक आणि उपघटकामध्ये लोकसंख्येवर आधारित प्रश्न विचारले जातात. तर आता हे 10 क्वेश्चन असणार आहे लोकसंख्येवर आधारित. आणि बघा, या सिरीजमध्ये आपण भूगोल स्टार्ट केलं सुरुवातीला, नंतर राज्यशास्त्र, इतिहास, विज्ञान सगळे विषय घेऊ. ते झाल्यानंतर पुन्हा हेच घटक उपघटक कंटिन्यू ठेवूया, म्हणजे एवढी सारी रिव्हिजन होईल, आपले नवीन नवीन क्वेश्चन आपल्याला दिसतील. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती? आता महाराष्ट्राची विचारली हा पॉईंट बघा, तर 11.24 कोटी म्हणजे 11 कोटी 24 लाख इतकी महाराष्ट्राची 2011 नुसारची जनगणना आहे. आता 16वी जनगणना 2027चा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. आता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 24 लाख आहे, जी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर येतो, कारण पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. तर लोकसंख्येमध्ये पहिला क्रमांक उत्तर प्रदेश आणि दुसरा लागतो महाराष्ट्राचा, तिसरा होता बिहारचा. आता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती आहे? महाराष्ट्राची लोकसंख्या घनता आहे 365 चौरस किलोमीटर. तेच जर भारताचं विचारलं तर भारताचं जे आहे लोकसंख्येची घनता ती 382 चौरस किलोमीटर इतकी आहे, प्रति चौरस किलोमीटर 382 इतकी. आणि महाराष्ट्राची आपल्या 365. ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हीच घनता 2001 मध्ये 15 होती, आता ती 365 आहे. म्हणजे ह्या 10 वर्षामध्ये 50 बिंदूंची वाढ झालेली आहे. ठीक आहे. हे बिंदू पण लक्षात ठेवायचे आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे किती होतं? तर ते होतं 929 इतकं. ठीक आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं जे लिंग गुणोत्तर आहे ते 929 इतकं आहे. ठीक आहे. 2011च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषामागं स्त्रियांची संख्या 929 इतकी होती, तर भारताचं लिंग गुणोत्तर 1000 पुरुषामागं हे 943 इतकं आहे. ठीक आहे. महाराष्ट्रात ते कमी दिसून येत आहे. ठीक आहे. आता वाढू शकेल ते. ठीक आहे. आता जनगणनेचे नवीन आकडे येईल तेव्हा आपल्याला माहीतच पडेल. महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता आहे? तर साहजिकच आहे रत्नागिरी 1 नंबरवर येतो. तिथे 1000 पुरुषामागं 1122 स्त्रिया आहेत. याचं कारण आहे की इथून जे पुरुष आहेत ते मुंबई ठाण्याकडे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात जातात. ठीक आहे. त्यामुळे तिथे स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे रत्नागिरीला. आता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता रेट किती आहे? तर 82.34. आता कुठे कुठे 82.34 पण दिला आहे आणि कुठं कुठं 82.91 पण दिलेला आहे. 82.91%. तर ढोबळ मानानं 82 तुम्ही लक्षात ठेवा. 82.34 आहे. आता याच्यामध्ये पुरुषांची साक्षरता आहे बघा 88-38, म्हणजे 88% ढोबळ मानानं लक्षात ठेवा पुरुषांची साक्षरता. आणि महिलांची साक्षरता आहे ती 75%. म्हणजे बघा, आजही पुरुषांपेक्षा महिला ह्या कमी साक्षर आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. तर पूर्ण महाराष्ट्राचं 82.30-34 लक्षात ठेवू शकता. पुरुष 88 आणि स्त्रियांची जी साक्षरता आहे ते 75%. एक रफ आकडा जरी पाठ असला तरी ऑप्शन कट होण्यासाठी मदत होते. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा कोणता?
तर तो आहे मुंबई उपनगर. सर्वाधिक साक्षरता 89.91% ही मुंबई उपनगराची साक्षरता आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरा क्रमांक मुंबई शहराचा आहे, त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकते. जर दोन्ही ऑप्शनमध्ये एक मुंबई उपनगर आणि मुंबई शहर आलं तर मग प्रॉब्लेम जाऊ शकतो. ठीक आहे, तर मुंबई उपनगर याचं उत्तर आहे. आता मग महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता कोणत्या जिल्ह्याची आहे, तर ती आहे नंदुरबार जिल्ह्याची. ठीक आहे, तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची साक्षरता ही महाराष्ट्रात सर्वात कमी असून ती 64.38% आहे. 2011 हे आपण बघत आहे. ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता 2014च्या विभाजनापूर्वी, तर तो आहे ठाणे. आता याच्यावरूनच लक्षात येते विभाजनापूर्वी म्हणजेच ठाणे, कारण 2014मध्ये ठाणेमधून पालघर बाहेर निघालेला होता. तर कधी कधी अशा हिंट आपल्याला मिळतात एक्झाममध्ये, गेस करायचं आणि समोर चालायचं. 2011मध्ये विभाजित होण्यापूर्वी ठाण्याची लोकसंख्या 1,10,00,000 इतकी होती, त्यामुळे तो महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर होता. तेव्हा पालघर वेगळा व्हायचा होता. ठीक आहे, आता पुणे आहे, लक्षात घ्या. आता ठाण्यातून पालघर वेगळा झाला, त्यामुळे लोकसंख्या डिवायडेड झाली, त्यामुळे आता फर्स्ट नंबरवर पुणे आहे. तर 14 पूर्वी आणि 14 नंतर हा एक फरक आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. 9वा प्रश्न दिलेला आहे स्टुडंट, महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता? गडचिरोली. आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. 74 इतकीच घनता आहे, दर चौरस किलोमीटरला 74. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून शहरी भागात होणाऱ्या स्थलांतराचं मुख्य कारण कोणतं आहे? तर उच्च शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार व औद्योगिक विकास, राहणीमानाचा दर्जा, त्यामुळे हे स्थलांतरण ग्रामीण भागातून शहरी भागात मोठ्या प्रमाणात होत आहे. ठीक आहे, आता 6वा जो टॉपिक आहे तो आहे खनिजे, उद्योग, ऊर्जा आणि प्रकल्प. त्याला आपण कव्हर करूया. आता खनिजावर, उद्योगावर आणि ऊर्जेवर आधारित 10 क्वेश्चन बघूया. बघा, जेव्हा आपण घटक उपघटकानुसार अभ्यास करतो तेव्हा आपल्याला सर्व विषयाची छान रिव्हिजन होते. नाही तर असं होऊ शकते की पहिल्याच घटकावर आपण 4-5 तास अभ्यास केला तर त्याच्यातून 2-3च प्रश्न येणार आहे. पण सगळ्या घटकांचा जर आपण थोडा जरी अभ्यास केला तर एक प्रश्न जरी आला तरी आपले 15 मार्क्स कव्हर होऊ शकतात. ठीक आहे, तर पुढचा टॉपिक बघूया आपण. तर पहिला प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्रात एकूण खनिज संपत्तीपैकी सर्वाधिक साठे प्रामुख्याने कोणत्या भागात केंद्रित झालेले आहे? तर बघा, सर्वाधिक जे खनिजाचे साठे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ते पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणामध्ये आहे. तर बघा, हा आपला महाराष्ट्राचा आपण एक रफ नकाशा लक्षात घेऊया. तर ज्वालामुखीचा जो उद्रेक झाला त्यामुळे ज्वालामुखी या पद्धतीनं तो पसरत राहिला. ठीक आहे, त्यामुळे जो पार्ट सुटला तो कोणता सुटलेला आहे? तो पूर्व विदर्भाचा आणि इथे दक्षिण कोकणाचा. त्यामुळे ह्या 2 भागामध्ये लक्षात घ्या, ह्या 2 भागामध्ये लक्षात घ्या खनिज संपत्ती आजही मोठ्या प्रमाणात आढळते. महाराष्ट्रातील सुमारे 75% खनिज साठा हा आपल्याला पूर्व विदर्भात, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा, आणि उरलेले प्रामुख्याने दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गला खनिजे आढळतात. आता असं नाही बाकी ठिकाणी आढळत नाही, कोल्हापूरला बॉक्साईट आढळते पण कमी प्रमाणात, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे इतर जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात खनिज आढळतात, परंतु या 2 भागामध्ये 75%च्या जवळपास खनिज आढळतात. महाराष्ट्रात मॅग्नीजचे मुख्य साठे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळते? तर नागपूर आणि भंडारा. मॅग्नीजसाठी प्रसिद्ध आहे नागपूर आणि भंडारा. ठीक आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण म्हणू शकतो की मॅग्नीजचे साठे आढळतात. नागपूर झालं, भंडारा, सिंधुदुर्गमध्ये पण काही प्रमाणात आढळतात. आणि नागपूर जिल्ह्यात काद्री आणि मानसर या मॅग्नीजच्या प्रसिद्ध काय आहे खाणी आहेत. ठीक आहे, त्यानंतर ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा वापर केला जातो? तर बॉक्साईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातुक आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात आपल्याला मोठ्या प्रमाणात बॉक्साईट आढळते. ठीक आहे, आता महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा जो प्रकल्प आहे तो कोठे स्थापन करण्यात आला होता? तर तारापूर, पालघर या ठिकाणी हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. अमेरिकेच्या साहाय्याने 1969मध्ये, लक्षात ठेवा, 1969मध्ये पालघर, पूर्वी ठाणेमध्ये होतं, तर पालघरमधलं तारापूर या ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आलेली होती. हा महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प होता. तर लक्षात असू द्या, पहिली अणुभट्टी जर विचारली तर ती होती अप्सरा. 1956मध्ये ब्रिटनच्या मदतीनं पहिली अणुभट्टी अप्सरा सुरू करण्यात आली होती. हा अणुऊर्जा प्रकल्प तारापूर आहे. बॉम्बे हाय यावरती आयोगानं कितीदा तरी प्रश्न विचारलेले आहे की बॉम्बे हाय ही सागरी खनिज तेल विहीर अरबी समुद्रात कोणत्या दिवशी शोधण्यात आलेली होती? तर 3 फेब्रुवारी 1974मध्ये या विहिरीचा शोध लागलेला होता.
ठीक आहे, मोस्ट एम पी करा. इथं मुंबई किनाऱ्यापासून 160 किलोमीटरच्या जवळपास अंतर दिलेलं आहे, पण मला असं वाटते माझ्या वाचण्यात 176 किलोमीटर इतकं जवळपास आहे. ठीक आहे, तर रफली तुम्ही लक्षात ठेवू शकता एवढ्या दूर, ठीक आहे, मोठ्या प्रमाणात आपण म्हणू शकतो तिथे नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचा शोध लागलेला होता. ONGC मार्फत याचा शोध घेण्यात आलेला होता. ठीक आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक ऊर्जा प्रकल्प जो आहे तो कोठे स्थित आहे? तर औष्णिक ऊर्जा आहे चंद्रपूरला. चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत केंद्र हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे दगडी कोळशावर आधारित असणारे काय आहे? वीज केंद्र आहे. परळी बीड या ठिकाणी आहे, एकलहरी नाशिकला आणि कोराडी नागपूरला. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर महाराष्ट्राचं औद्योगिक विकास महामंडळ, ज्याला आपण MIDC म्हणतो, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा झाली होती? तारीख पाठ करून ठेवा. 1 ऑगस्ट 1962 मध्ये MIDCची स्थापना करण्यात आलेली होती. आता महाराष्ट्रात सुती वस्त्रोद्योगाची राजधानी कोणाला म्हटलं जाते? तर ती मुंबईला म्हटलं जाते. ठीक आहे, 1854 मध्ये पहिली आधुनिक सूतगिरणी कापड कावसजी दावर, ठीक आहे, कावसजी नानाभाई दावर, CN दावर यांनी सुरू केली होती. मुंबईला भारताची व महाराष्ट्राची सुती वस्त्र उद्योगाची राजधानी म्हटलं जाते. आणि महाराष्ट्राचं मॅचेस्टर हे इचलकरंजी कोल्हापूर मध्ये आहे, त्याला म्हटलं जाते. बघा पुढचा प्रश्न तोच आला. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर यंत्रमाग व वस्त्र उद्योगासाठी आहे. महाराष्ट्राचं मॅचेस्टर म्हणून ते प्रसिद्ध आहे. बघा अलीकडेच 7 ऑगस्टला नॅशनल हँडलूम डे, ठीक आहे, राष्ट्रीय हातमाग दिवस सुद्धा साजरा करण्यात आलेला आहे. 7 ऑगस्टला भालाफेक दिवस सुद्धा असतो. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे, त्याला महाराष्ट्राचं मॅचेस्टर म्हटलं जाते. मग इचलकरंजी लक्षात असू द्या, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते. आणि आपण आता जो नदी प्रणालीचा टॉपिक बघितला त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदीला म्हटलं जाते. आणि त्यातच आपण या पंचगंगा 5 नद्या कोणत्या आहेत ते पण बघितलेलं आहे. म्हणजे आपण असे 10 जे प्रश्न घेत आहे प्रत्येक घटकावर, याचा खरोखर सांगतो खूप उपयोग होणार आहे. आणि हे यूट्यूब चॅनल पहिलं असेल आपलं पर्टिक्युलर नॉलेज, ज्यावर आपण एकाच लेक्चरमध्ये एकाच विषयाची सर्व घटक आणि उपघटक कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही पुरेपूर याचा अभ्यास करा. आशिया खंडातील पहिला सहकारी साखरेचा कारखाना कुठे स्थापन झाला होता? तर प्रवरानगर या ठिकाणी. ठीक आहे, तर या ठिकाणी हा सुरू झाला होता, अहिल्यानगर या ठिकाणी. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुढाकाराने, ठीक आहे, काही ठिकाणी 1949 पण दिलेलं आहे. म्हणजे प्रवरानगर येथे, जिल्हा अहमदनगर म्हणजे आताच अहिल्यानगर, ठीक आहे, टाईप करताना झालेला आहे. येथे आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आलेला होता. ठीक आहे, तर 50 आहे की 49 तुम्ही एकदा बघा, पण तर तुम्ही तेवढा चेक करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आता बघूया महाराष्ट्रातील वाहतूक व पर्यटन यावर आधारित 10 प्रश्न. तर या टॉपिकवर आधारित पहिला प्रश्न आहे की भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या दरम्यान जी सेवा सुरू झाली होती ते केव्हा सुरू झाली होती पहिली रेल्वे? तर 16 एप्रिल 1853ला. भारतातील पहिली प्रवासी रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे, म्हणजेच मुंबईमधलं ठिकाण होतं बोरी बंदर ते ठाणे दरम्यान, ठीक आहे, 34 किलोमीटर इतकं अंतर ती धावलेली होती. ठीक आहे, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तर या ट्रेनमधले पहिले प्रवासी कोण होते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे स्थित आहे? ठीक आहे, काय म्हणत आहे मी? मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT, ठीक आहे, मुंबई या ठिकाणी आहे. मोस्ट इम्पॉर्टंट करा, मध्य रेल्वेचं मुख्यालय. आणि महाराष्ट्रातील पहिले वायफाय युक्त गाव किंवा डिजिटल पर्यटन गाव कोणते ठरलेले आहे? ठीक आहे, महाबळेश्वर जवळील भिलार, जिल्हा सातारा हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. हा एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की समृद्धी महामार्ग जे आहे, ठीक आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या 2 प्रमुख शहरांना जोडतो? तर उत्तर आहे नागपूर ते मुंबई. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. आणि या हायवेचं डिस्टन्स किती आहे? तर 701 किलोमीटर इतका आहे आणि 10 जिल्ह्यातून हा जलद महामार्ग जातो. जागतिक वारसा स्थळ घोषित झालेले अजिंठा व वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा समावेश कोणत्या वर्षी झाला होता युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये? हे पण लक्षात ठेवा, 1983, कारण यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारले गेलेले आहे.
महाराष्ट्रातील एकमेव राष्ट्रीय महामार्ग जो पूर्णपणे महाराष्ट्राच्या आतच सुरू होऊन संपतो तो कोणता? तर त्याचं अचूक उत्तर आहे NH50, ज्याचं आता नवीन नाव झालेलं आहे NH60, नाशिक ते पुणे दरम्यानचा. हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे. ठीक आहे, NH50 होतं जुनं नाव, आता ते 60 झालेलं आहे. ठीक आहे, तर माथेरान हे वाहनांना बंदी असलेलं पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर ते येते रायगड या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तर महत्त्वाचा प्रश्न आहे माथेरान रायगड. ठीक आहे, त्यानंतर पहा इथे आपण पुढे जाऊ. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ते आहे चंद्रपूरमध्ये. ओके, कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ते आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. ताडोबा अभयारण्य 1955चा राष्ट्रीय प्रकल्प. आणि बघा हे जे माथेरान दिलेलं आहे इथं नेरळ ते माथेरान दरम्यान एक मिनी रेल्वे सुद्धा आहे. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. 9वा प्रश्न आहे, जे लोणार सरोवर आहे ते कशाने तयार झालेलं आहे, जे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते? तर ते उल्कापातामुळं सुरू झालेलं आहे, म्हणजे तयार झालेलं होतं आणि ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते. ज्ञानगंगा, अंबापर्वा इथे अभयारण्यसुद्धा आहे बुलढाण्यामध्ये. आता बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. हा एक पॉईंट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, खाऱ्या पाण्याचं सरोवर. आणि आता 10वा प्रश्न बघूया की जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जे आहे JNPT किंवा नावाशेवा बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर ते येते रायगड जिल्ह्यामध्ये. मुंबई जवळील उरण तालुक्यात जिल्हा रायगड या ठिकाणी हे JNPT बंदर आहे. हे भारतातलं सर्वात मोठं कंटेनर बंदर आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, हा एक प्रश्न लक्षात ठेवा. आता बघा आपला घटक चालू आहे 8वा. आता आपण पृथ्वी, अक्षांश आणि रेखांश याबद्दल माहिती पाहणार आहे. याच्यावर आधारित 10 प्रश्न आपण बघूया. आणखी 2 टॉपिक राहिलेले आहे. पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेशी किती अंशाचा कोन करतो? तर 66.5 अंशाचा कोन करतो. ठीक आहे, बघा पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेशी प्रतलाशी 66.5 अंश डिग्रीचा कोन करतो. तर तिच्या अक्षाचे झुकणे जे असते ते 23.5 इतके असते. हे दोन्ही पॉईंट इथे लक्षात ठेवायचे आहे. 0 अंश म्हणजे मूळ रेखांश कोणत्या शहरातून गेलेला आहे? तर ग्रीनविच, लंडन, UK. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे भारताचं जे आहे ते 82.5 आहे. ठीक आहे, जे ठिकाण आहे अलाहाबाद UP. ठीक आहे, आय थिंक मिर्झापूर. ओके, इथून घेतलेलं आहे आपल्या भारताची प्रमाणवेळ 82, जे की ग्रीनिच टाईमच्या 5.5 तास आपला टायमिंग पुढं आहे, 5.5 तास. ठीक आहे, तर 0 मूळ रेखांश जे आहे ते ग्रीनविच आहे, लंडन UK मधलं. ठीक आहे, ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. हा मुख्य रेखांश मानला जातो वेळेच्या बाबतीत. भारताची प्रमाणवेळ बघा, पॉईंट इथे आलेलाच आहे. भारताची जी प्रमाणवेळ आहे ती किती रेखांशाहून घेतलेली आहे? तर 82. ठीक आहे, आणि पूर्व रेखांश. ठीक आहे, अक्षांशाचा इथं काही संबंध नाही. पूर्व रेखांश उत्तर प्रदेशातील मिर्झापूर, प्रयागराज जवळ, म्हणजे अलाहाबादचं नवीन नाव जे आहे ते प्रयागराज वरून जवळ. ठीक आहे, जे प्रयागराज जवळ आहे वरून जाणाऱ्या 82 पूर्व रेखांशाहून भारताची प्रमाणवेळ निश्चित केलेली आहे. आता भारताची जी प्रमाणवेळ आहे, ठीक आहे, IST ग्रीनविच मानकाच्या वेळेपेक्षा किती तास पुढे आहे? बघा मी तुम्हाला मागच सांगितलं 5.5 तास पुढे आहे. आणि आपण इंडियावाले आहे तर सगळ्यांच्या पुढेच राहणार, असं लक्षात ठेवा. 5.5 तास पुढे आहे आपण. एक अक्षांशामध्ये 4 मिनिटाचा फरक पडतो. 82ला जर तुम्ही 4ने गुणले तर ते साधारणतः 330 मिनटं येतात. आणि 330 मिनटाचं तुम्ही तासामध्ये कन्वर्ट केलं तर 5.5 तास आपल्याला मिळतात, असं त्याचं गणित आहे. ठीक आहे, आणि तुम्ही बघा आपण एक प्रश्न नेहमी अभ्यासतो की इथे गुजरात आहे आणि इथं अरुणाचल प्रदेश आहे, याच्यामध्ये 29 डिग्रीचा समजा फरक आहे. तर याला जर 4ने गुणलं की नाही आपण तर आपल्याला उत्तर मिळते 116. म्हणून इथला जो फरक आहे तो 2 तासाचा आहे. ठीक आहे, तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेत प्रश्नसुद्धा आला असेल यावर. विषुववृत्त तेच ते प्रश्न येतात, पण ॲक्च्युली आतापर्यंत काय झालं की आपण काय करत आहे, फक्त वाचन करत आहे ना, आपण घटक उपघटक याचा स्टडी करत नाही. टॉपर पोरं काय करतात, समजा नदी प्रणाली आहे तर नदी प्रणाली वाचूनच जाणार, खनिज संपत्ती आहे तर वाचूनच जाणार. आपलं काय होतं, नदी प्रणालीवरचे सगळे प्रश्न येऊन जातात मग आपल्याला, पण खनिज संपत्तीतले प्रश्नच नाही. मग दोन टॉपिक केले असेल तर मग तुमचं लोकसंख्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जाते. म्हणून ही सिरीज सुरू केलेली आहे यूट्यूबवर आपण की घटकाचा आणि उपघटकांचा अभ्यास करा. ठीक आहे, तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. विषुववृत्त किती अंश अक्षांशावर स्थित असते? तर ते असते 0 अक्षांशावर. यस, जे पृथ्वी आहे त्याच्या मध्यातून गेलेले जे आहे ते विषुववृत्त आहे. सर्वात मोठं अक्षवृत्त असते हे विषुववृत्त, जे की 0 डिग्रीवर आहे.
ठीक आहे. त्यानंतर आणि त्याच्यामुळं उत्तर आणि दक्षिण असे गोलार्ध पृथ्वीचे काय होतात, निर्माण होतात. हा उत्तर आणि हा दक्षिण कशामुळं, विषुववृत्तामुळं. ठीक आहे. आणि रेखावृत्त जे असते त्याच्यामुळं, जे हे रेखावृत्त उभं असते त्याच्यामुळं आपण म्हणू शकतो की पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध असे दोन भाग पडतात. ठीक आहे. पूर्व गोलार्ध असे दोन भाग पडतात, पश्चिम आणि पूर्व गोलार्ध. पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात आतील थर कोणता आहे, तर तो आहे गाभा. ठीक आहे. तर सगळ्यात वर जे येते ते येते भूकवच. ठीक आहे. त्यानंतर येते प्रावरण, त्यानंतर येते गाभा. अशा 3 भागात ती विभागलेला आहे. आणि गाभ्यामध्ये जे येते ते येते निकेल आणि फेरस. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीच्या गाभ्यामध्ये निकेल आणि फेरस आढळते. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. कर्कवृत्त कोणत्या अक्षांशावर आढळते, तर 23.5 उत्तर अक्षांशावर आढळते. आणि आपल्या भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त गेलेलं आहे ते 8 राज्यातून जाते. हा पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. 8 राज्यातून जाते. आणि कर्कवृत्त जे आहे ते भारताच्या 8 राज्यातून गेलेलं आहे. ते 8 राज्य जर तुम्ही मला सांगाल तर खूप चांगलं होईल असं मला असं वाटते. ठीक आहे. बाकीच्यांना पण त्याचा फायदा होईल, म्हणून एक वेळा जाताना कमेंट चेक करा सर्वांनी. 23.5 याच्यावर आहे ते. असे लिहू शकता तुम्ही 23.30 आणि 23.5 असं पण लिहू शकता. थोडं लक्षात ठेवा. आता बघा, 23.5 दक्षिण अक्षांशाला मकरवृत्त म्हटलं जाते आणि 23.5 उत्तरला कर्कवृत्त असं म्हटलं जाते. फरक लक्षात ठेवा. उत्तरेकडे कर्कवृत्त आणि दक्षिणेकडे मकरवृत्त. ठीक आहे. अंतर तेवढंच आहे विषुववृत्तापासून. आता आंतरराष्ट्रीय वाररेषा साधारणपणे ज्या आहे बघा, आंतरराष्ट्रीय ज्या वाररेषा आहे ह्या ज्या आहे साधारणपणे, ठीक आहे, याचं जे आहे ते कोणत्या रेखांशाच्या जवळून घेतलं जाते, तर 180 अंश रेखांश. म्हणजे वेळ पाहिला आपण 0 रेखांश आणि वार रेषा पाहिली आपण 180 रेखांश. ठीक आहे. यावरून तुम्ही हे 2 पॉईंट लक्षात ठेवू शकतात. आणि दिनांक बदलत जातात ही वाररेषा ओलांडली की. ओके. आणि ही पॅसिफिक महासागरातून जाणारी काल्पनिक एक रेषा आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते साधन व मापक्रम वापरले जाते, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी? तर बघा, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. आणि यंत्र कोणतं आहे, ते आहे सिस्मोग्राफ. तर भूकंप लहरी नोंदवण्यासाठी सिस्मोग्राफचा वापर केला जातो, पण त्याची ऊर्जा आणि तीव्रता दर्शवण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. हे दोन्ही पॉईंट वेगळे आहे, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहे. नोंद सिस्मोग्राफवर होते आणि भूकंपाची ऊर्जा आणि तीव्रता किती होते ते रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते. त्यानंतर 10वा प्रश्न टॉपिकमधला, वाळवंटाचा राजा मानल्या जाणाऱ्या या वाऱ्यामुळे वहनामुळे तयार होणाऱ्या टेकड्यांना काय म्हटलं जाते, तर बर्चन व वाळूच्या टेकड्या असं म्हटल्या जाते. ठीक आहे. याला वाळवंटाचा राजा असं म्हटलं जाते. हा एक प्रश्न पाठ करून ठेवायचा आहे. आता आपण 9वा घटक बघूया, भारत आणि जगाचा प्राकृतिक भूगोल. आता बघा, 9वा जो घटक आहे यामध्ये भारत आणि जगाचा प्राकृतिक भूगोल यावर आधारित 10 प्रश्न आहेत, ते आपण बघूया. जगातील सर्वोच्च जे पर्वत शिखर आहे माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या पर्वतश्रेणीत आणि कोणत्या देशामध्ये येते, तर ते बृहद हिमालय, हिमाद्री आणि नेपाळ या देशामध्ये येते. ठीक आहे. माउंट एव्हरेस्टची जी उंची आहे ते 88.48 मीटर इतकी आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये थोडी वाढ झाली होती 0.86 लक्षात ठेवा. तर 88-48 लक्षात ठेवलं तरी चालेल. हे जगातील सर्वोच्च शिखर नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर असून ते बृहद हिमालयात स्थित आहे. आणि नेपाळमध्ये याला सागरमाथा या नावाने सुद्धा ओळखलं जाते. मग भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणतं आहे, तर ते आहे K2, ज्याला गॉडविन ऑस्टिन या नावानं ओळखलं जाते. उंची आहे त्याची 86-11 मीटर. ठीक आहे. आणि भारताच्या ताब्यात असलेल्या भागात कांचनगंगा जे आहे ते सिक्कीममध्ये येते. त्याची उंची आहे 85-86 मीटर. पाठ करायला खूप सोपं आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर ते आहे अन्नामुडई. केरळ राज्यातील अन्नामलाई टेकड्यामध्ये असलेलं अन्नामुडईची लांबी जी आहे ते 26 ते 95 मीटर इतकी आहे. आणि ते दक्षिण भारतातील आणि द्वीपकल्पीय भारताचे सर्वात उंच शिखर आहे. हा एक पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर भारताचे उत्तर भारतीय मैदानी जे प्रदेश आहे कोणत्या नद्यांच्या गाळांच्या संचयनामुळे बनलेला आहे, तर साहजिकच याचं सिंपल उत्तर, तर साहजिकच सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा ज्या नद्या आहे यांच्यामुळे ते बनलेलं आहे. आता भारताचे उत्तर विशाल मैदान सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्यांनी आणलेल्या सुपीक गाळाच्या संचयनातून बनलेलं आहे. ठीक आहे. भारतातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे, तर ती आहे अँडीज. जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे, तर ते आहे अँडीज पर्वतरांग, जी की दक्षिण अमेरिकामध्ये येते. ठीक आहे. बाकीच्या रांगा पण तुम्ही लक्षात ठेवा.
रॉकीज उत्तर अमेरिका, आल्प्स युरोपमध्ये येते, अँडीज दक्षिण अमेरिका आणि हिमालय आशियामध्ये येते. का बरं? जोड्या लावणी त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावरील सुमारे 7,000 किलोमीटर लांब असलेल्या अँडीज पर्वतरांग ही जगातील सर्वात पर्वतरांग आहे, सर्वात लांब पर्वतरांग आहे. जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट ठीक आहे कोणते आहे? तर ते आहे सहारा वाळवंट. उत्तर आफ्रिकेमध्ये हे वाळवंट पसरलेले आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, उत्तर आफ्रिकेमध्ये हे पसरलेलं वाळवंट आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर तो आहे सुंदरबन डेल्टा, जो की गंगा ब्रह्मपुत्रा नदीने तयार केलेला आहे. ठीक आहे, इथे सुंदरी वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळे त्याला सुंदरबन या नावानं सुद्धा ओळखले जातात. आणि भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर ते आहे उलर सरोवर. जम्मू काश्मीरमधील उलर सरोवर हे सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. ठीक आहे, आणि चिल्का ओडिशा हे सरोवर जे आहे, चिल्का सरोवर हे ओडिशा आणि हे भारतातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. एक सांबार सरोवर आहे, ते राजस्थानमध्ये आहे. हा पण एक पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे, सांबार सरोवर राजस्थान. कर्कवृत्त भारतातील एकूण किती राज्यामधून जाते? तर ते 8 राज्यामधून जाते. आपण मगाशीच बघितलं, तर ते 8 राज्य बघून घेऊया. एक आहे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड. बघा, याच्यामध्ये महाराष्ट्र नाही आहे. असा 4चा क्रम पाठ ठेवायचा. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड. इकडे झारखंड आणि पश्चिम बंगालची जोडी लक्षात ठेवायची. आणि इकडे ईशान्य भारतातली 2 राज्य त्रिपुरा आणि मिझोराम. कसं लक्षात ठेवायचं? तू आणि मी. ठीक आहे, त्रिपुरातला ती लक्षात ठेवायचा, तू आणि मी, अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे प्रामुख्याने कशापासून बनलेले आहे? तर ते प्रवाळांपासून बनलेले आहे. कोरल रीफ्स त्याला म्हटलं जाते. लक्षद्वीप हे 36 बेटांचा समूह असून हे बेटे मूळची प्रवाळ द्वीप म्हणून ओळखलं जाते. लक्षद्वीप बेटे लक्षात असू द्या. ठीक आहे, एक पॉईंट लक्षात ठेवा, अंदमान आणि निकोबार हे 10 डिग्रीनं डिवायडेड झालेले आहे. लक्षद्वीप आणि मिनिकॉय विचारलं, लक्षद्वीप आणि मिनिकॉय तर 9 डिग्री. मी कसं लक्षात ठेवलं? लक्ष्मी 9. ठीक आहे, आणि एक आहे मालदीव आणि मिनिकॉय कशाने वेगळे झालेले आहे? मालदीव आणि मिनिकॉय तर मामीची आठवण असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे मालदीव मिनिकॉय आला तर 8, लक्षद्वीप मिनिकॉय आलं तर 9 आणि अंदमान निकोबार आला तर 10 डिग्री. जस्ट लक्षात असू द्या. आणि आता 10वा महत्त्वाचा घटक आहे आर्थिक भूगोल. मानवी व आर्थिक भूगोल, जग आणि भारत याच्यावरचे 10 प्रश्न बघूया आणि आपली आजची भूगोलची जी सिरीज आहे घटक आणि उपघटकाची ते कंप्लीट करूया. पण हे इथेच संपलेलं नाही आहे. पहिल्यांदा सगळे विषय कंप्लीट करू, नंतर पुन्हा याचा पार्ट दुसरा आपण घेऊन येणार आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश 2023 मधील संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार कोणता बनलेला आहे? तर तो बनलेला आहे भारत. आपण चीनला सुद्धा मागं टाकलेला आहे. साधारणतः 142 कोटीच्या जवळपास लोकसंख्या असू शकते. भारतातील 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारी राज्य कोणते आहे? तर ते आहे बिहार. ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसार ही घनता बिहारची असून 1106 इतकी आहे, तर पश्चिम बंगालची 1028 इतकी आहे. सर्वात कमी अरुणाचल प्रदेशची 17 इतकीच आहे. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आढळते? तर ते राज्य आहे केरळ. 1084 इतक्या स्त्रिया आहे 1000 पुरुषामागं. आणि साक्षरता रेट सुद्धा तिथला चांगला आहे, 94%. ओपेक. आता ओपेक जे आहे, काय आहे ओपेक? ऑर्गनायझेशन द पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्रीज जे आहे, याचं मुख्य कार्य काय आहे? तर बघा, खनिज तेल उत्पादक देशांचे सहकार्य आणि तेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवणे. जे उत्तर सहसा लांबलचक असते आणि जे स्वतःला दाखवत असते की म्हणजे आपल्यासमोर माहिती प्रेझेंट करत असते. सहसा उत्तर माहीत नसलं तर तुम्ही ते आन्सर घेऊ शकता. ठीक आहे, रिस्क घ्यायची असेल तर. तो ओपेकचं मुख्यालय जे आहे ते व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे. तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ओपेकची स्थापना केव्हा झालेली आहे. जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच उत्तर द्या. जगातील सर्वात मोठी लोह पोलाद उत्पादक कंपनी व उद्योग केंद्र कोणत्या देशात स्थित आहे? तर ते आहे चीनमध्ये. छोटा नागपूर पठार, ज्याला भारताचं रूर म्हटलं जातं, जर्मनीतलं एक ठिकाण आहे रूर. ठीक आहे, त्याच्यावरून त्याला म्हणजे भारताचं रूर म्हटलं जाते छोटा नागपूर पठाराला.
ठीक आहे. तर अत्यंत समृद्ध खनिज साठे आहे बघा, भारताचं रूट त्याला म्हटलं जाते. आणि झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल भागातील छोटा नागपूर पठार हा दगडी कोळसा, लोह खनिज, अभ्रकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात काय प्रसिद्ध आहे. आणि हा प्रश्न आयोगानं विचारलेला आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जगातील सर्वात मोठा भात चावल उत्पादक देश कोणता आहे, तर तो आहे चीन. जगात तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांक चीनचा लागतो आणि दुसरा आपल्या भारताचा लागतो. सिलिकॉन व्हॅली कशासाठी प्रसिद्ध आहे, तर बघा ते IT माहिती तंत्रज्ञान यासाठी ते प्रसिद्ध आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे उद्योग जे आहे सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका, कॅलिफोर्निया इथे मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन घेतलं जाते. तर भारतातलं आपण म्हणू शकतो, भारतातलं सिलिकॉन व्हॅली बेंगळुरू, कर्नाटकला म्हटलं जाते. लक्षात असू द्या. 9वा प्रश्न आहे, सुएझ कालवा कोणत्या 2 महत्त्वाच्या समुद्रांना जोडतो, तर भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडण्याचं काम कोण करतो, तर सुएझ कालवा करतो. इजिप्तमधील 1869मध्ये झालेल्या सुएझ कालवा भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडण्याचं काम करतो, ज्यामुळे युरोप आणि आशिया दरम्यानची सागरी मार्ग खूप कमी झालेला आहे, म्हणजे अंतर जे आहे ते कमी झालेलं आहे. आणि शेवटचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या आजच्या पहिल्या सिरीजमधल्या पहिल्या लेक्चरचा 10वा प्रश्न आहे, मानवी विकास निर्देशांक म्हणजे HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजण्यासाठी कोणते 3 घटक वापरले जातात, तर बघा आयुष्यमान म्हणजे आरोग्य, शिक्षण म्हणजे ज्ञान, दरडोई उत्पन्न म्हणजे राहणीमान, म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान ऑप्शन नंबर 2 यांचा वापर केला जातो. आता HDI कोणामार्फत काढला जातो, तर UNDP मार्फत काढला जातो आणि हा 1990 पासून काढला जातो. आता HDIचे जनक लक्षात असू द्या, महबूब उल हक पाकिस्तानचे, आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपले भारतीय व्यक्ती अमर्त्य सेन, या दोघांच्या योगदानातून HDIची सुरुवात 1990मध्ये झालेली होती मित्रांनो. ठीक आहे, तर हा HDI तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. भारताचं स्थान किती आहे ते पण तुम्ही शोधून घ्या इंटरनेटवर, तुम्हाला त्याची माहिती मिळेल. मित्रांनो, मी हे लेक्चर तुमच्यासाठी बनवलेलं. तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल आणि तुम्हाला खरोखर हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही लेक्चरला लाईक करा आणि मला आयडियाज द्या की आता कोणता विषय घेऊन यायचा, त्याच्यातले घटक उपघटक आपल्याला घ्यायचे आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या 5 मित्रांना या व्हिडिओला नक्कीच शेअर करा. लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, लेक्चर घेऊन येणार आहे पुढच्या टॉपिकचं. एखादा पॉईंट जर तुम्हाला याच्यामध्ये वाटलं असेल की बाय मिस्टेक होऊ शकते माझ्याकडून एवढं मोठं लेक्चर घेताना, तर तुम्ही त्याला एकदा क्रॉस चेक नक्की करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.